आमदार साहेब, आज बायपासच्या भुयारी मार्गाचं काम चालू होणार होतं असं त्यांनी सांगितलं होतं, परंतु इथं प्रत्यक्षात आल्यानंतर हा भुयारी मार्ग नाही आणि शेतकऱ्यांचा विरोध होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त आणलेला आहे त्या ठेकेदाराने, यावर काय सांगा? खरं तर गेल्या अनेक वर्षाचा हा प्रश्न आहे आणि आम्ही सातत्याने नारायणगाव किंवा नारायणगाव परिसरातले सगळे शेतकरी आहेत त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय खरं तर हा होता की गेल्या अनेक वर्षापासून हा बायपाससाठी जो प्रयत्न होता, मला वाटतं आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की नारायणगावच्या सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून आंदोलन केलं आणि एक चांगला रेट आपल्याला या जमिनींचा मिळाला आणि तेव्हापासून हा रस्ता चालू होऊन जवळजवळ आज 4-5 वर्ष 3-4 वर्ष झालीत आणि त्याच्यानंतर शासनाला जाग येते आणि इथं उड्डाणपूल पाहिजे अशी मागणी होते. खरं तर काही स्थानिक नारायणगावच्याच नेत्यांनी ह्या प्रकाराला खतपाणी घालून शेतकऱ्यांवर अन्याय करायचं आहे याच्यासाठीचा प्रयत्न सातत्याने जाणीवपूर्वक केला आहे. खरं तर नारायणगावच्या शेतकऱ्यांवर अन्याय करण्यापेक्षा त्यांना कदाचित ही बाबूबाटेची जागा आहे आणि त्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न त्यांनी केला, पण त्यांनी एक सोयीस्करित्या याच्याकडे दुर्लक्ष केलं की ज्या नारायणगावात आपण राहतो त्या नारायणगावातले शेतकरी आज जवळजवळ इथं आपली जी 5-50 एकर जमीन जी आपल्याला आज आमच्याकडून बायपास गेल्यानंतर जे आम्ही अल्पभूधारक झालेलो आहोत त्यांना काहीतरी 2 रुपयाचं आपल्याला इथं अर्थार्जन होणार होतं, त्या सगळ्या कुटुंबांवर यांनी पाय द्यायचा प्रयत्न केला आहे. हो, खासदार साहेब म्हटले होते की आपण भुयारी मार्ग थोडासा वाढवू आणि उड्डाण कमी करू. ज्या दिवशी म्हणजे हे प्रपोजल आलं आम्ही त्या दिवसापासून भुयारी मार्गाला किंवा 3 मीटरचा जो उड्डाणपूल आहे त्याला आम्ही कधी विरोध केलेला नाही. जाणीवपूर्वक काही ठिकाणी पसरवलं गेलं की आम्ही या सगळ्या गोष्टींना विरोध करतोय, परंतु आमची भूमिका पहिल्यापासून ही होती की 2 व्हीलरसाठी हरकत नाही, खरं तर गरज त्यांनाच आहे आणि इकडं हे 500 मीटरवर VUP आहे, मोठा उड्डाणपूल आहे आणि इथं सुद्धा आपल्या 300 मीटरवर उड्डाणपूल आहे. जर 1 किलोमीटरमध्ये शासन जर 3-3 उड्डाणपूल करणार होते तर मग त्यांनी नारायणगावातूनच जर निलायमपासून उचलला असता रस्ता आणि पूनमच्या हॉटेल पुढं सोडला असता तर हे बाकीचं तुम्हाला काही करायची गरजच नसती पडली. ही आमची पहिल्यापासूनची भूमिका होती, परंतु काही राजकीय शक्तींनी मिळून खरं तर हे काम चालू असताना एकदा सुद्धा नारायणगावच्या शेतकऱ्यांना कुणीही विश्वासात घेण्याचा प्रयत्न झालेला नाही आणि आजपर्यंत जवळजवळ 10 वेळा आपण ग्रामसभेचे ठराव आपण दिल्ली दरबारी सुद्धा दिलेले आहेत, परंतु जाणीवपूर्वक फक्त काही गरज नसताना हा उड्डाणपूल करायचा प्रयत्न इथं केला. खरं तर ना हिवरे खोडच्याच ग्रामस्थांचा विषय आहे. काही लोक सांगतात पार तिकडं औरंगापूर तुमचं निमगाव सावा पार तिकडे बारा अजून कुठं लांबपर्यंत हा रस्ता वापरण्यात येतो. आम्हाला सगळ्यांना स्थानिक लोकांना माहिती आहे की हा रस्ता प्रामुख्याने हिवरे खोडचे ग्रामस्थ वापरतात आणि त्यांच्यासाठी एक 3 मीटरचा उड्डाणपूल झाला असता तर आमची त्याला काही हरकत किंवा आमचा काही विरोध नव्हताच, तो कधीच नव्हता. पहिल्या दिवसापासून आमच्या प्रत्येक याला आम्ही तेच सांगितलं, परंतु आता मात्र शासनाने आमचं घरादारावर वरवंटा फिरवायचं काम चालवलं आहे. त्याच्यामध्ये स्थानिक पुढारी विशेष करून ही जबाबदार आहेत, त्यांना सगळ्यांना या गोष्टीसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा जर समजा भुयारी मार्ग जर घेतला असता परत आपल्याला जमिनींचं ॲक्वायरेशन करावं लागलं असतं आणि जमीन ॲक्वायर करून तुम्ही भोसरीला वेगळा नाही लावता, नारायणगावला वेगळा नाही का लावता? भोसरी वेगळी आहे का? तिथली लोक वेगळी आहे का? स्पेशल आहे का? तिथं मग तुम्ही का नाही जागा ॲक्वायर केल्या? मग तुम्हाला उड्डाणपूल करायचं, मग आता तुम्ही मुंबईत उड्डाणपूल केले का लोकांच्या जागा ॲक्वायर केल्या? करता आलं असतं ना तसं. पण आमचं म्हणणं तेच आहे का जिथं तुम्हाला होतं गावातून मग आमच्या जमिनी कशासाठी घ्यायच्या? तुम्ही आमच्या 5 एकर जमिनीमधून 2.5 एकर जमीन आमच्या 3 भावांना राहायच्या. मग ह्या निमित्ताने आम्हाला 2 रुपये मिळणार होते किंवा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना 2 रुपये मिळणार होते. पोटात कोणाच्या दुखायचं कारण काय? याच्यात जे रीतसर आहे तेच करतोय व्यवसाय.